थोड्याच वेळात इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण होणार आहे। PSLV-C60 या हे श्रीहरिकोटावरून प्रक्षेपण होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण होणार आहे। तर PSLV-C60 या यानाचं श्रीहरिकोटावरून आता प्रक्षेपण होणार असल्याची माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचते। इस्रोकडून अंतराळ यानाचं हे प्रक्षेपण होणार आहे। थोड्याच वेळात या अंतराळ यानाचं प्रक्षेपण होणार असल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर इस्रोकडून अंतराळ यानाचं हे प्रक्षेपण होणार आहे। PSLV-C60 या यानाचं श्रीहरिकोटावरून प्रक्षेपण होणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। त्यासाठी आता इस्रो सज्ज झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। तर PSLV-C60 स्पेडेक्स या यानाचं श्रीहरिकोटावरून प्रक्षेपण केलं जाईल। त्यासाठी आता इस्रो सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। थोड्याच वेळात इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। PSLV-C60 स्पेडेक्स या यानाचं श्रीहरिकोटावरून हे प्रक्षेपण केलं जाईल आणि त्यासाठी आता इस्रो देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या यानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। PSLV स्पेडेक्स या यानाचं प्रक्षेपण करण्यासाठी आता इस्रो देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीहरिकोटा येथून हे प्रक्षेपण केलं जाईल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। इस्रोकडून अंतराळ यानाचं प्रक्षेपण आता केलं जाणार आहे। तर PSLV-C60 स्पेडेक्स हे यान श्रीहरिकोटामधून आता झेपावणार आहे। अवकाशामध्ये हे यान झेपावेल। तर यानाच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने देखील आता तयारी केलेली आहे। इस्रो सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या काही मिनिटांमध्येच या यानाचं प्रक्षेपण आता केलं जाणार आहे। तर ही दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचतायत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। हे यान आता प्रक्षेपणासाठी सज्ज असल्याचे या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। PSLV-C60 स्पेडेक्स या यानाचं श्रीहरिकोटामधून हे प्रक्षेपण केलं जातंय। थोड्याच वेळात हे यान अवकाशामध्ये झेपावणार आहे। तर इस्रोचं हे एक नवीन मिशन आणि या मिशनच्या संदर्भातले हे अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात इस्रोकडून हे यान अवकाशाच्या दिशेने झेपावणार आहे। मिशन कंट्रोल सेंटर The launch of PSLV-C60 SpaceX mission will place ISRO at a higher pedestal for technological achievement. The launch is scheduled to take place 22:00 hours Indian Standard Time today, that is 30th of December 2024, from the first launch pad of SDSC Shar. The intent of the launch is to place the SpaceX A and B spacecrafts, each weighing about 220 kilograms, in an orbit with a semi-major axis of 6,852.5 kilometers and 55 degrees inclination. The altitude of spacecraft injection will be 476.8 kilometers. The mission also carries 24 payloads, 14 from Department of Space and 10 from non-government enterprises and universities, as part of PSLV Orbital Experiment Module, POEM-4. नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आप सभी दर्शकों का इसरो के सामने हिंदी में कमेंट्री प्रस्तुत करने जा रहा हूं और मेरे साथ हैं मिस माधुरी पी जो इंग्लिश में कमेंट्री प्रस्तुत करेंगी। हर बार की तरह भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन इसरो देश की प्रगति की ओर कदम बढ़ाता हुआ आज फिर तैयार है अपने अंतरिक्ष प्रयोगों के गुलदस्ते के साथ, जिसका नाम है PSLV-C60 स्पेडेक्स मिशन। यह मिशन इस वर्ष का 5वां मिशन है और पूरे प्रमोशन मिशन की संख्या इस तरह 99 पहुंच चुकी है, यानी अगला मिशन इसरो का 100वां मिशन होने जाएगा। PSLV की श्रृंखला में यह 62वां मिशन होने जा रहा है। इसी महीने की 5 तारीख को हमने PSLV-C59 प्रोबा 3 अंतरिक्ष यान का सफल प्रक्षेपण देखा था और आज
30 दिसंबर 2024 को हम देखने जा रहे हैं PSLV C60 स्पेडएक्स का प्रमोशन, जो कि भारतीय मानक समयानुसार रात 10:15 पर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार श्रीहरिकोटा के प्रथम प्रमोशन मंच से किया जाएगा। स्पेडएक्स यानी कि स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, इस मिशन में 2 अंतरिक्ष यानों को पृथ्वी की 476 किलोमीटर की कक्षा में स्वायत्त डॉकिंग का प्रदर्शन करने के लिए भेजा जा रहा है। इसका मतलब है 2 अलग उपग्रह आपस में संचार से। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।